जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी अजून एक पदभरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहे। ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्याद्वारे आरोग्य विभागामध्ये एक पदभरती होणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटची पदभरती असणार आहे। त्यामुळे तुम्ही भारतामधल्या कोणत्याही स्टेटमधून बिलॉंग करत असाल तर या पदभरतीसाठी फॉर्म भरू शकता। बघा, ICMR द्वारे ही पदभरती होणार आहे। वॅकन्सी ऑफ नोटिफिकेशन जी आहे ते 21 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। परमनंट पदांसाठी ही पदभरती होणार आहे। तुम्हाला कोणत्याही टेम्पररी वगैरे घेतलं जाणार नाही। परमनंट वॅकन्सी आहेत, वेगवेगळ्या वॅकन्सीज आहेत। त्याच्यामध्ये पहिली वॅकन्सी आहे बघा असिस्टंटची, त्याच्यासाठी 2 पोस्ट असणार आहेत। अनरिझर्वसाठी 2 पोस्ट यामध्ये भरून घेतल्या जाणार आहेत। त्याचं पेमेंट स्केल असणार आहे 35,400 पासून 1,12,400 रुपये पर मंथ हे बेसिक पेमेंट आहे। आता बेसिक पेमेंट जर 35,400 रुपये असेल विद्यार्थी मित्रांनो, तर सेंट्रल गव्हर्नमेंटला DA हा 50% असतो। म्हणजेच जवळपास बघा तुम्हाला याच्यामध्ये 17 ते 18,000 रुपये DA भेटतो। त्याच्यानंतर HRA मिळत असतो 8%। ऑलमोस्ट तुमचा 10,000 रुपयाच्या जवळपास DA आणि अदर अलाउन्सेस जे आहे ते जातात। म्हणजे मिनिमम तुम्हाला 60,000 रुपयाच्या जवळपास पेमेंट जातं यामध्ये असिस्टंट या पदासाठी। जर तुम्ही इलिजिबल असाल तर नक्की फॉर्म भरा। याचं वॅकन्सी तुम्हाला पोस्टिंगचं जे लोकेशन आहे ते लोकेशन असणार आहे पूर्ण गुजरातमध्ये। पूर्ण भारतातून तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता। पुढील पद असणार आहे दुसरं बघा टेक्निशियन फर्स्ट। यासाठी टोटल 19 वॅकन्सी असणार आहेत। त्यामध्ये अनरिझर्वसाठी 7, SC कॅटेगरीसाठी 2, ST कॅटेगरीसाठी 2, OBC साठी 5, EWS साठी 2 आणि ESM साठी 2 अशा एकूण 19 वॅकन्सी असणार आहेत। यामध्ये तुम्हाला 19,900 पासून 63,200 पर्यंत एवढा पेमेंट पडणार आहे। यामध्ये सुद्धा हा बेसिक पेमेंट आहे। एक्स्ट्रा अलाउन्सेस वगैरे जवळपास 15,000 रुपये म्हणजे 35,000 ते 36,000 रुपयापर्यंत तुमचा यामध्ये सुद्धा पेमेंट जातो। पुढील पद आहे लॅबोरेटरी अटेंडंटचं। यासाठी एकूण 6 पदं भरून घेण्यात येणार आहेत। त्यासाठी 18,000 रुपयापासून 56,900 एवढा तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। यामध्ये सुद्धा तुमचं 34-35,000 रुपयापर्यंत पेमेंट जाऊ शकतं। एकूण पदं बघा 27 एकूण पदं भरून घेण्यात येणार आहेत। आणि याविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती काय आहे, वॅकन्सीज शोन आर टेंटेटिव्ह अँड मे इनक्रीज डिक्रीज इट एनी स्टेज ऑफ रिक्वायरमेंट। द इनिशियल पोस्टिंग ऑफ अबव वॅकन्सी शॉल ॲट द NIOH अहमदाबाद और इन्स्टिट्यूट सेंटर, जे काही तिथं रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटर आहेत तिथे। तर काय महत्त्वाची माहिती सांगितली की हे 27 जे पद आहेत या 27 पदांमध्ये कमी किंवा जास्त होऊ शकते। आणि तुम्हाला ज्याची पोस्टिंग जे आहे जे गुजरातमधलं अहमदाबाद आहे तिथल्या जे सेंटर आहेत इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये मिळू शकते। त्यानंतर महत्त्वाची फॉर कंप्लीट डिटेल्स, तुम्हाला कंप्लीट डिटेल्ससाठी जसं की तुम्हाला एक्सपिरियन्स काय असायला पाहिजे, तुमचं क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे, एजचे टर्म्स काय आहेत, कंडिशन काय आहेत, ते तुम्हाला या वेबसाईटवरती दिलेले आहेत। तुम्ही तिथं जाऊन पूर्ण डिटेल्समध्ये माहिती समजून घेऊ शकता। सबमिशन डेट काय आहे बघा 11/12/2024 रोजी रात्री 12पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ऑलरेडी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। 11 डिसेंबरपर्यंत तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता। त्यानंतर पुढील महत्त्वाच्या बाबी बघा, याच्यामध्ये पोस्ट कोड वगैरे काय असतो, पोस्टचं नाव काय आहे, पे स्केल, पोस्ट, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन। जे पहिलं असिस्टंटचं पद आहे याच्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे 3 वर्षाची बॅचलर डिग्री कोणत्याही फॅकल्टीमधून झालेली असेल तरी चालते। आणि त्याचबरोबर तुम्हाला कॅम्प्युटरचं MS ऑफिस जे पॉवर पॉईंट आहे त्याचं नॉलेज। तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर तुम्हाला इथं MSCIT असेल तरी तुम्हाला इथं फॉर्म भरता येतो। अप्पर एज लिमिट असणार आहे 30 वर्ष आणि लोअर एज लिमिट असणार आहे 18 वर्ष। 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता। कॅटेगरी वाईज याच्यामध्ये तुम्हाला रिझर्वेशन दिलं जातं। पुढचं जे पद आहे टेक्निशियन फर्स्टचं, त्याच्यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे 12th प्लस इंटरमिडिएट पास इन सायन्स सब्जेक्ट विथ 55%। बघा, तुम्हाला 12वी कमीत कमी सायन्समधून झालेली पाहिजे आणि 55% मार्क तुम्हाला 12वीमध्ये असायला पाहिजे। त्याचबरोबर
तुमचा 1 वर्षाचा डिप्लोमा असेल किंवा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी DMLT झाले असेल आणि तुम्हाला कॅम्प्युटरच्या नॉलेजसाठी MSIT वगैरे झाले असेल तर तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता. 18 ते 28 वर्षापर्यंत याची वयोमर्यादा असणार आहे आणि पुढील जे पद आहे लॅबोरेटरी अटेंडंट यामध्ये सुद्धा तुम्हाला 10वी पास पाहिजे तुम्ही कमीत कमी 50% आणि त्यानंतर तुम्हाला वर्किंग एक्सपिरियन्स पाहिजे गव्हर्नमेंटमधला कमीत कमी 1 वर्षाचा. त्याचबरोबर तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजे लॅबोरेटरीमध्ये आणि त्याचसोबत तुम्हाला त्याचं सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे. मित्रांनो, तुम्हाला 18 ते 25 वर्षापर्यंत यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. महत्त्वाची नोट काय दिलेली आहे बघा की क्वालिफिकेशन मार्क फॉर रायटन टेस्ट शाल बी 50% फॉर UR OBC EWS अँड 40% SC ST PWD आणि ESM ऑफ ऑल पोस्टेस. बघा, जर तुम्हाला इथं रायटन एक्झाम जर आहे आणि त्यानंतर फर्स्ट पोस्ट ऑफ असिस्टंट हॅज टू अपेअर फॉर स्किल टेस्ट फॉर क्वालिफाईंग CBT रायटन टेस्ट. हे बघा इथं काय म्हणलंय की CBT रायटन टेस्ट होणार आहे म्हणतात. CBT रायटन टेस्ट म्हणजे तुमची MCQ टाईप यामध्ये एक्झाम होऊ शकते. आतापर्यंत ICMRच्या जे आहेत ते MCQ टाईपच ऑनलाईन एक्झाम झालेले आहेत आणि त्या पेपरमध्ये तुम्हाला कमीत कमी जर तुम्ही अनरिझर्व व OBC आणि EWS असाल तर कमीत कमी 50% मार्क क्वालिफाय होण्यासाठी पडणं गरजेचं आहे आणि तुम्ही SC ST PWD किंवा ESMचे जर कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला मिनिमम 40% मार्काला क्वालिफाय होणार आहात. तर त्यानंतर तुम्हाला यामध्ये अप्लाय कसं करायचं आहे त्याविषयी माहिती आहे बघा. द कॅन्डिडेट विश टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट टेक्निशियन फर्स्ट अँड लॅबोरेटरी अटेंडंट शूड सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन थ्रू. ही वेबसाईट जी आहे या वेबसाईटवर तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे. कशाही पद्धतीनं मेल किंवा जे तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरतात हे तुम्हाला एक्सेप्ट केल्या जाणार नाहीत. फक्त या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर त्यानंतर ॲप्लिकेशन शॅल मेड बी थ्रू ऑनलाईन मोड ओनली दॅट्स बाय 11/12/2024 अलॉंग विथ नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फी थ्रू ऑनलाईन मोड ऑफ 1000 रुपये. तर बघा, तुम्हाला जर तुम्ही ओपन OBC आणि EWS कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला यामध्ये 1000 रुपये फीस असणार आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही SC ST आणि PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये 500 रुपये फीस असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत. द कॅन्डिडेट नीड टू अटॅच अपलोड द सेल्फ अटेंडेड कॉपी ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट्स ऑनलाईन व्हाईल सबमिटिंग ॲप्लिकेशन फॉर्म. तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन सबमिट करताना तुम्हाला तुमचं प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, तुम्हाला डेट ऑफ बर्थचं जे सर्टिफिकेट आहे किंवा तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल 10वीचं सर्टिफिकेट असेल ते जोडायचं आहे. त्यानंतर तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे जितके काही डॉक्युमेंट्स आहेत सगळे जोडायचे आहेत. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल किंवा तुमचे मार्कशीट असतील सगळं हे बघा वर्क एक्सपिरियन्सचं सुद्धा जोडायचं आहे. त्यानंतर तुमचा एज रिलॅक्सेशनमधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्याचं सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट असायचं आहे. जर तुम्ही EWS मधून फॉर्म भरणार असाल तर इन्कम सर्टिफिकेटचं प्रूफ. त्यानंतर तुम्ही SC ST OBC PWD कॅन्डिडेट असाल तर त्याचं तुम्हाला तिथं डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. सिलेक्शन फॉर द सेड पोस्ट विल बी थ्रू अ रायटन टेस्ट ओनली. द रायटन टेस्ट शुड बी 100 मार्क्स कन्सिस्टिंग ऑफ 100 ऑब्जेक्टिव्ह MCQ टाईप. बघा, याच्यामध्ये तुम्हाला MCQ टाईप तुमची एक्झाम होणार आहे 100 मार्काची आणि त्यामध्ये तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. कमीत कमी 50% आणि 40% तुम्हाला पासिंगला तिथं असणं गरजेचं आहे. जे टॉप विद्यार्थी आहेत त्यांचं इथं सिलेक्शन होऊन त्यांना जॉईनिंग दिली जाते. तर बघा, आता हे EWS वगैरे त्या कॅटेगरी वाईज त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपण महत्त्वाची जितकी इन्फॉर्मेशन आहे ती पाहिलेली आहे. हे बघा, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तिथं डॉक्युमेंट्स द्यायचे असतात. सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही इथं त्यांनी दिलेलं आहे. हा फॉर्ममध्ये तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये तुम्ही ज्या कास्टचे आहात त्या कास्टचं डाउनलोड करून त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स तयार करून तिथं अपलोड करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या भरतीविषयीची पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे. पदं कोणते आहेत, क्वालिफिकेशन काय असणार आहे, त्यानंतर तुमचा पेमेंट किती असणार आहे, एज लिमिट किती असणार आहे, त्याचबरोबर फॉर्म अप्लाय कसा करायचा आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, पेपर कशा पद्धतीनं होणार आहे याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे. जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद.